आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेट्रोफिटिंग ऑफ बीम यूजिंग CFRP कार्बन फायबर रेन्फोर्स पॉलिमर। यामध्ये आपण UTM मशीन कसे वापरले जाते, डायल गेज कसे सेट केले जाते, डायल गेज रीडिंग्स कसे घेता आणि कार्बन फायबर रेन्फोर्स पॉलिमर बीमला किती स्ट्रेंथनिंग करते हे पाहणार आहोत। बीमची लेंथ ही 1200 mm, विड्थ 150 mm, हाईट 200 mm आहे। यामध्ये आपण M30 कॉन्क्रीटचा बीम कास्ट केलेला आहे। या बीममध्ये आपण रेन्फोर्समेंट बॉटम साईडला 2 10 mm चे बार्स आणि टॉप साईडला 2 8 mm चे बार्स प्रोव्हाइड केलेले आहेत। स्टिरप्स 8 mm 120 स्पेसिंगनुसार आणि डेव्हलपमेंट लेंथ 80 mm प्रोव्हाइड केलेला आहे। 20 डेज क्युरिंग केल्यानंतर आपण या बीमला UTM मशीनवर टेस्ट केले होते, तर 50 kN या लोडला या बीमवर शियर आणि फ्लेक्चर क्रॅक्स गेले होते। त्यानंतर बीमला स्ट्रेंथनिंग देण्यासाठी आपण फ्लेक्चर बॉटम साईडला एक कार्बन फायबरची स्ट्रीप इपॉक्सीने जॉईन केली आणि शियर आणि फ्लेक्चर साईडला U-रॅप कार्बन फायबरचा म्हणजेच बॉटम साईडला डबल कार्बन फायबरचा लेअर झाला। व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे बीम टेस्टिंगसाठी ठेवला जातो आणि त्यावर 2 पॉईंट लोड L/3 डिस्टन्सला दिले जाते। आता आपण बघूया डायल गेजचा उपयोग काय आहे। डायल गेज हे डिस्प्लेसमेंट बीमचे किती झाले हे mm ह्या युनिटमध्ये दाखवते। डायल गेजचा काटा हा क्लॉकवाईज 0 ते 0 पर्यंत एक सर्कल फिरला तर 0 ते 100 असे रीडिंग येते। तेथून पुढे 0 ते 0 दुसरे सर्कल फिरला तर 100 ते 200 असे रीडिंग येते। डायल गेजच्या रीडिंगला 0.01 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला डिस्प्लेसमेंट ही mm मध्ये मिळते। डायल गेजची रीडिंग घेण्यासाठी व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे बीमच्या बॉटम साईडला वुडन पट्टी लावलेली आहे। डायल गेजची निडल वुडन पट्टीला लावावी आणि डायल गेज 0 वर सेट करावा। या डायल गेजच्या बॉटम साईडला मॅग्नेट असते, ते ऑन किंवा ऑफ करता येते। आता बघूया UTM मशीन कसे स्टार्ट केले जाते। हा राईट हँड साईडचा हँडल लोड वाढवतो आणि कमी करतो। मशीन सुरू करण्याआधी तो क्लोज ठेवावा। लेफ्ट हँड साईडचा हँडल लोड रिलीज आणि लोड गिव्हन हँडल आहे। लोड देण्यासाठी तो क्लोज ठेवावा। डेस्कटॉपवर टेअर लोड आणि टेअर इलॉंगेशन करून ग्रीन कलरचे बटन दाबावे व स्लोली लोड वाढवावा। तर आता आपण बघूया कार्बन फायबर रेन्फोर्स पॉलिमरने स्ट्रेंथन केलेला हा बीम किती लोड घेतो ते। युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनमध्ये आपल्याला डेस्कटॉपवर लोड वर्सेस CST हा ग्राफ डिस्प्ले होण्यास सुरुवात झालेली आहे। डेस्कटॉपवर टेअर लोड आणि टेअर इलॉंगेशन करून लोड स्लोली वाढवला जात आहे। बीमवर लोड देण्यासाठी लेफ्ट हँड साईडचे हँडल क्लोज असावे। आपण व्हिडिओमध्ये बघू शकता बीमने लोड घेण्यास सुरुवात केलेली आहे। कार्बन फायबर रेन्फोर्स पॉलिमर हे व्हेरी स्ट्रॉंग मटेरियल आहे। ते लाईट वेट आहे आणि करोजन रेजिस्टन्स आहे। व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे 2 पॉईंट लोड हा अशा प्रकारे L/3 डिस्टन्सवर दिला गेलेला आहे। आत्तापर्यंत बीमने 4.72 kN इतका लोड घेतलेला आहे आणि बीमचे डिस्प्लेसमेंट हे 0.26 mm इतके झालेले आहे। UTM मशीनवर लोड हा हळूहळू वाढवला जात आहे। आपण UTMवर डाटा ॲक्विजिशन सिस्टीममध्ये बघू शकता लोड हा कशा प्रकारे वाढत आहे।
डायल गेजचे रीडिंग येणे सुरू झालेले आहे. 65 हे रीडिंग डायल गेजवर आपल्याला दिसते आहे. 65ला 0.01ने मल्टिप्लाय केले तर आपल्याला 0.65 हे डिस्प्लेसमेंट मिळते. आपण युनिडायरेक्शनल कार्बन फायबर रेन्फोर्समेंट पॉलिमर यूज केलेले आहे. या CFRPमध्ये दोन प्रकार असतात, युनिडायरेक्शनल CFRP आणि बायडायरेक्शनल CFRP. युनिडायरेक्शनल CFRPमध्ये एकाच दिशेला हॉरिझॉन्टल कार्बन फायबर असतात आणि बायडायरेक्शनलमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही दिशेला कार्बन फायबर असतात. डायल गेजच्या रीडिंग अशा प्रकारे लोड आणि डायल गेज दोन कॉलम करून वहीत लिहिले जात आहे. ते एक्सेलमध्ये ग्राफ बनवण्यास उपयोगी येतात. 15 किलोन्यूटन लोडवर 132 असे डायल गेजचे रीडिंग आलेले आहे. कार्बन फायबर रेन्फोर्स पॉलिमरने स्ट्रेंथन केलेला हा बीम किती किलोन्यूटनपर्यंत लोड घेतो ते आपण बघूया. आत्तापर्यंत बीमने 23.85 किलोन्यूटन इतका लोड घेतलेला आहे आणि बीमचे डिस्प्लेसमेंट हे 1.31 mm इतके झालेले आहे. बीमने 65.95 किलोन्यूटन इतका लोड घेतलेला आहे आणि बीमचे डिस्प्लेसमेंट हे 4.59 mm इतके झालेले आहे. कार्बन फायबर रेन्फोर्स पॉलिमरने स्ट्रेंथन केलेल्या ह्या बीमवर 65 किलोन्यूटन इतका लोड असताना अजून कोणत्याही प्रकारचे फेल्युअर दिसून आलेले नाही. आत्तापर्यंत बीमने 95.10 किलोन्यूटन इतका लोड घेतलेला आहे आणि बीमचे डिस्प्लेसमेंट हे 8.38 mm इतके वाढलेले आहे. व्हिडिओमध्ये बीमकडे पाहिल्यानंतर बीमचे वाढलेले डिफ्लेक्शन हे आपल्याला दिसते आहे. आत्तापर्यंत बीमने 100.64 किलोन्यूटन इतका लोड घेतलेला आहे आणि बीमचे डिस्प्लेसमेंट हे 9.49 mm इतके झालेले आहे. CFRP नसताना बीमला 50 किलोन्यूटन या लोडवर शियर आणि फ्लेक्चर क्रॅक गेले होते. CFRP इपॉक्सी बॉन्डिंग U-रॅप प्लस बॉटम फ्लेक्चर स्ट्रीप दिल्यानंतर आपण बघू शकता बीमने डबल लोड घेतलेला आहे. जसा जसा लोड वाढत जाणार आहे तसे तसे डिफ्लेक्शन वाढत जाते. आपण व्हिडिओमध्ये डायल गेज बघू शकता. 105 किलोन्यूटन या लोडवर डायल गेजचे रीडिंग 1000 इतके आलेले आहे. म्हणजेच 1000 × 0.01 म्हणजेच 10 mm इतके बीमचे डिस्प्लेसमेंट डायल गेजनुसार झालेले आहे. CFRP नसताना बीमला 50 किलोन्यूटन या लोडवर शियर आणि फ्लेक्चर क्रॅक्स गेले होते. CFRP इपॉक्सी बॉन्डिंग केल्यानंतर आपण बघू शकता हा बीम किती लोड घेतो आहे. आत्तापर्यंत 105 किलोन्यूटन इतका लोड घेतलेला आहे तरीही फेल्युअर दिसून आलेले नाही. युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनवर कार्बन फायबर रेन्फोर्स पॉलिमर बीम टेस्ट केल्यानंतर आपल्याला असे दिसून येते की CFRP कार्बन फायबर रेन्फोर्स पॉलिमर हे इफेक्टिव्ह स्ट्रेंथनिंग मटेरियल आहे. आत्तापर्यंत बीमने 110.85 इतका लोड घेतलेला आहे आणि बीमचे डिस्प्लेसमेंट हे 11.94 mm इतके झालेले आहे. CFRP कार्बन फायबर रेन्फोर्स पॉलिमर फेल्युअर होण्यास सुरुवात झालेली आहे. व्हिडिओमध्ये बीमवर असलेल्या CFRP कडे बघितल्यानंतर आपल्याला CFRP फेल्युअर दिसते. 110.85 इतक्या लोडवर कार्बन फायबर रेन्फोर्स पॉलिमर फेल होण्यास सुरुवात झालेली आहे.
CFRP फेल होताना ब्रेकिंगचा आवाज येतो. बघूया कार्बन फायबर रेन्फोर्स पॉलिमर इपॉक्सी बॉन्डिंगने स्ट्रेंथन केलेला हा बीम किती लोड घेतो ते. आत्तापर्यंत बीमने 117.28 किलोन्यूटन इतका लोड घेतलेला आहे आणि बीमचे डिस्प्लेसमेंट हे 14.05 mm इतके झालेले आहे. CFRP फेल्युअर वाढते आहे. 118.15 लोडवर हा कार्बन फायबर रेन्फोर्स पॉलिमर इपॉक्सी बॉन्डिंगने स्ट्रेंथन केलेला बीम फेल झालेला आहे. CFRP फेल्युअर व्हिडिओमध्ये दिसते आहे. शियर क्रॅक्स वायडन झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. बीम ब्रेक झाल्यानंतर UTM मशीन स्टॉप करावे व लोड रिलीज करून अप हे बटन दाबावे. CFRPने स्ट्रेंथन केलेल्या बीमने पीक लोड 118.150 किलोन्यूटन इतका घेतलेला आणि डिस्प्लेसमेंट हे 14.94 इतके झाले.